अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि आधार प्रणालीच्या प्रभावी वापराला मोठं यश आलं आहे। काही महिन्यांपूर्वी हरवलेल्या एका मूकबधीर बालकाची ओळख आधारच्या माध्यमातून पटवून त्याला पुन्हा आपल्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आलं। 25 फेब्रुवारी 2026 रोजी वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाण्याअंतर्गत एक मूकबधीर बालक एकाकी अवस्थेत भटकताना आढळून आला होता। वाशिममध्ये शासकीय बालगृह उपलब्ध नसल्यानं बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्या बालकाला अकोला येथील शासकीय बालगृहात दाखल करण्यात आलं। त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षानं बालकाची ओळख आणि त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्याकरता विशेष मोहीम हाती घेतली। सुरुवातीला सांकेतिक भाषेद्वारे संवाद साधूनही कोणती माहिती मिळाली नाही। त्यामुळे बालकाची नवीन आधार नोंदणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डुप्लिकेट नोंदणीचा संदेश मिळाल्यानं बालकाचा आधीच आधार कार्ड असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर आधार ग्राहक सेवा केंद्र, महा IT आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयातून बालकाचा जुना आधार क्रमांक शोधण्यात आला। 3 ऑगस्ट रोजी बायोमेट्रिक आयरिस आणि बोटांचे ठसे पडताळून सुधारित आधार कार्ड डाउनलोड करण्यात आलं। त्यावरील पत्त्याच्या आधारे हा बालक खरसाण, जिल्हा रायगड, छत्तीसगड येथील असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर कुटुंबियांशी संपर्क साधून व्हिडिओ कॉलद्वारे बालक आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घडवून आणण्यात आली। आधुनिक तंत्रज्ञान, आधार प्रणाली आणि विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयामुळे हरवलेल्या बालकाला पुन्हा आपल्या कुटुंबाचा आधार मिळाला।